संतोष देशमुख, बाकी सगळं जाऊ द्या, तुमच्याच बीजेपीचा कार्यकर्ता ना, त्याच्या खुनाचा छडा तुम्हाला वेळेत लावता येत नाही. अजून मला वाटतं एक आरोपी फरार आहे, तो मिळाला नाही, त्याला फरार केला की आणखीन काय झालं. धनंजय मुंडे हे सह आरोपी बनले पाहिजेत या अंजली दमानेच्या मागणीला माझा संपूर्ण पाठिंबा आहे. कारण ते खंडणीचा जो गुन्हा घडलेला आहे तो एक मीटिंग त्यांच्या बंगल्यामध्ये झाली असा आरोप झालेला आहे ना. या संपूर्ण CIDनी किंवा त्यांचं जे काय आता SIT केली CIDची, तर SITनी धनंजय मुंडेची चौकशीच नाही केली, त्याचे कॉल रेकॉर्ड चेकच नाही केले, तर तुम्हाला कळेल कसं हा होता की नाही. हे सगळं जो तपास चाललेला आहे संतोष देशमुखचा, हा सगळा वरवरचा तपास आहे. हे लोक गुंडाळणार आहेत आणि उज्ज्वल निकम तिथे वकील झाल्यामुळे मला आणखीन संशय वाढलेला आहे. याचं कारण वाल्मिक कराडला शिक्षा द्यायला काय सोपं आहे ना, बाकीचे जे लोक आहेत त्यांचे उरलेले 5 त्यांना शिक्षा देणं सोपं आहे. याचा जो आका आम्हाला आका शब्द दिला या प्रकरणाने, ते बीजेपीचेच आमदार होते आहेत, म्हणजे सुरेश दस इथेच बसून बोलत होते आका. तर तो आका कधी पकडणार तुम्ही हे आम्हाला सांगा. तो आहे ना तिकडे. आणि फडणवीसांना सगळं माहिती असतं. मी तुला सांगतो, फडणवीस फार हुशार माणूस आहे, त्यामुळे त्यांना सगळं माहिती आहे. त्यांना जर वाचवायचं असेल धनंजयला तर वाचवतील, नाहीतर नाही वाचवणार. आणि हे आज नाही होत आहे, आम्ही बघितलेलं 1985 पासून. हे मुंडेंच्या काळापासून त्या परळीमध्ये होत आहे ही गुंडगिरी. माणसं वेगळी होती. धनंजय मुंडे 2009 नंतर आला ना राजकारणामध्ये, जेव्हा पंकजाला तिकीट दिलं त्यानंतर तो आलेला आहे, त्याचं प्रस्थ त्यानंतर वाढलं. पण हे गोपीनाथ मुंडेंच्या काळापासून झालेलं आहे. आणि त्या काळामध्ये काँग्रेसने सुद्धा त्यावर कारवाई केली नव्हती, कारण विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांची दोस्ती होती. काय बोलायचं आपण, महाराष्ट्राची वाट लावली या सर्व लोकांनी.